तर चला कितव्या भागातले भाग 9वा, कितवा भाग आहे भाग 9. डायरेक्ट पहा प्रश्न आहे आज. शारदा कायदा, कोणता कायदा? शारदा कायदा बालविवाहाशी संबंधित आहे. काय संबंधित आहे? बालविवाह. आणि हा शारदा कायदा आणला होता, कोण आणला होता? हरविलास सरडा. कोण आणला होता? हरविलास सरडा. आणि हा हरविलास सरडा आणला होता, तो आणला होता 1929 ला. कधी आणला होता? 1929. आणि याच कायदा जो शारदा कायदा आहे या कायद्याला सरडा कायदा म्हणून ओळखला जातो. कोणता कायदा? कधी कधी याला सरडा कायदा म्हणून ओळखतात. कोणता कायदा? सरडा कायदा. सरडा कायदा होण्याची ओळख काय होती? केलेली. पहा या सरडा कायद्यानुसार काय विवाह मुलींचा या कायद्यानुसार केला होता 14 वर्षावरून केला होता 18 वर्ष. किती वर्ष केला होता? 18 वर्ष. पण हे कायदा आहे कधीच आहे? स्वातंत्र्याच्या अगोदरचा. कधीच आहे? स्वातंत्र्याच्या अगोदर, ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला नव्हता त्यावेळेस. पहा भारत स्वातंत्र्यानंतर 1949 ला. कधी? 1949 ला हेच वय फिक्स 15 वर्ष करण्यात आलं होतं. किती वर्ष? फक्त 15 वर्ष. किती वर्ष करण्यात आलं होतं? लग्नाचं वय 15 वर्ष. त्याच्यानंतर भारत स्वतंत्र होतो, भारताला राज्यघटना काय होती? लागू होती. आणि 1976 ला एक घटनादुरुस्ती होती आणि त्या घटनादुरुस्तीनुसार मुलीचं वय 18 वर्षावरून किती वर्ष केलं ते? 21 वर्ष. किती वर्ष? 21 वर्ष ते केलं ते 1976 ला. कधी केलं ते? 1976 ला 18 वर्षावरून किती केलं ते? 21 वर्ष. किती वर्ष केलं ते? 21 वर्ष. पण कोणत्या काळी? 1976 ला. आणि ज्यावेळेस शारदा कायदा भारतात आला होता त्यावेळेस वय होतं फक्त किती? 18 वर्ष. 14 वर्षांनी किती केलं होतं? 18 वर्ष. मध्य प्रदेशातील देशातील पहिली मोबाईल बँक काय रे? ही पहिली मोबाईल बँक सुरुवात झाली होती, ती झाली होती भारतात. कोणत्या ठिकाणी झाली होती? तर कुठे झाली होती? मध्य प्रदेश. आणि त्या मोबाईल बँकेची स्थापना झाली होती 2008. कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 2008 ला मोबाईल बँकेची स्थापना सर्वात प्रथम मध्य प्रदेश या राजधानी या ठिकाणी केली होती. मध्य प्रदेशची राजधानी काय रे? भोपाळ. कोणता ठिकाणी? भोपाळ. मध्य प्रदेशचं जे राजधानीचं ठिकाण आहे ते कोणतं आहे? भोपाळ. आणि याच ठिकाणी पहिलं आरबीआय कोण तयार केली होती? मोबाईल बँक. आरबीआय बँक. कोणत्या बँकेने केली होती? आरबीआय बँकेनं तयार केलेली बँक होती मोबाईल बँक. ती केली होती आरबीआयनं. कधी कोण केली होती? आरबीआयनं 2008 या साली केली होती. त्याच्यानंतर पहा पुंडेशियल. काय येत आहे? पुंडेशियल कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कोणता खेळ रे? क्रिकेट. कोणता खेळ आहे? क्रिकेट. बरं मला सांगा क्रिकेट परत एक कोणती असा जो कप आहे तो क्रिकेटशी संबंधित असतो? दिलीप ट्रॉफी. कोणती रे? दिलीप ट्रॉफी काय संबंधित आहे? क्रिकेट. त्याच्यानंतर रणजी ट्रॉफी. कोणती ट्रॉफी? रणजी ट्रॉफी. त्याच्यानंतर दिलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि पुंडेशियल कोणती? अण्णा हजारे ट्रॉफी पण कोणती रे? ती पण क्रिकेटसाठी संबंधित आहे. कोणती? अण्णा हजारे ट्रॉफी. त्याच्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही पण क्रिकेटशी संबंधित असलेली ट्रॉफी आहे. पहा त्याच्यानंतर आपल्या इकडे भारतात सर्वात पहिली क्रिकेटची सुरुवात काय झाली होती? भारतात कोणत्या ठिकाणी? भारतात सर्वात पहिले क्रिकेट कोणत्या वर्षी सुरू झालं होतं रे? तर ते झालं होतं 1877 ला. पहिली मॅच खेळण्यात आली होती. कधी? 1877 ला पहिली मॅच भारतात क्रिकेट सुरुवात झाली होती. 1877 ला सुरू झाल्यानंतर भारताने पहिला विश्वकप जिंकला होता. काय जिंकलं होतं? भारताने पहिला विश्वचषक. भारताने पहिला विश्वचषक कोणत्या वर्षी जिंकलं होतं रे? तर ते जिंकलं होतं 1983 ला. कोणत्या वर्षी जिंकलं होतं? 1983 ला. आणि ते विश्वचषक जिंकलं होतं. पहा त्यावेळेस भारताचा कॅप्टन कोण होता? कपिल देव. कोण होता? कपिल देव. जर विचारलं भारताचा कप्तान विचारला तर बरं का, भारताचा कप्तान जर विचारला तर सांगायचं कपिल देव. कोण होता? कपिल देव. आणि कोणकोणत्या देशात झालं होतं? तर ते झालं होतं भारत आणि वेस्ट इंडिज. कोणतं झालं होतं? पहिला जो सामना झाला होता आणि जे विश्वचषक आपण जिंकलो होतं त्याच्यात उपविजेता होता वेस्ट इंडिज. कोण होता? भारत आणि वेस्ट इंडिज. आणि आपण वेस्ट इंडिजला 43 रन हरलो होतो. किती रनानं? 43 रनानं हरवलेलं होतं. किती रनानं? 43 रन. त्याच्यानंतर भारत दुसरा विश्वचषक जिंकतो
2011चा कितीचा 2011. त्याच्यानंतर कितीचा जिंकतो आपण विश्वचषक 2011चा विश्वचषक. आणि तो 2011चा विश्वचषक त्याच्या वेळेस कप्तान कोण असतं रे? हा कप्तान असतो एम एस धोनी. कोण असतो? एम एस धोनी. आणि हा जो विश्वचषक असतो हा कोणत्या दोन देशांदरम्यान होतो? तर हा होतो भारत आणि श्रीलंका. कोणत्या देशानंतर होतो? भारत आणि श्रीलंका. त्याच्यानंतर आपण 20चा वर्ल्ड कप जिंकतो 2007. कधी जिंकतो? 20चा वर्ल्ड कप जिंकतो T20. काय? T20. आणि तो T20चा वर्ल्ड कप असतो तो जिंकतो आपण कधी रे? 2007 ला. कधी जिंकतो? 2007. आणि त्यावेळेस भारताचा कप्तान असतो एम एस धोनी. कोण असतो? एम एस धोनी. आणि यावेळेस आपल्याला जी उपयोजक ठरवतो आपण टीम ती असते पाकिस्तान. कोण असते? पाकिस्तान आणि भारत या दोन देशादरम्यान हा काय होतो रे? 2007चा 20 वर्ल्ड कप. आणि याच्या मागचा 20 वर्ल्ड कप कधी झाला? 2024 ला. कधी झाला? 2024. 2024चा 20 वर्ल्ड कप हा पण भारताने जिंकलेला आहे. तो कोण? त्यावेळेस कॅप्टन कोण होता रे? रोहित शर्मा. कोण होता? रोहित शर्मा. आणि उपयोजक टीम होती दक्षिण आफ्रिका. कोण होता? दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन तेव्हा कोण होता? ऍडम मार्क्रम. कोण होता? ऍडम मार्क्रम. विचारला जाईल आता पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला जाईल की 2024चा T20चा वर्ल्ड कप उपयोजिता देश दक्षिण आफ्रिका. या दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व कोणत्या खेळाडूने केलं होतं? तर कोणता खेळाडू सांगायचा? ऍडम मार्क्रम. आणि भारताचं नेतृत्व केलं होतं कोण? रोहित शर्मा. प्रश्न विचारताना प्रश्न सोपा विचारत नाही. प्रश्न सोपाच असतो पण काय करतात? प्रश्न खोलावर नेऊन सोडतात. माणसाला काय होतं? कन्फ्युज होतो. ऍडम मार्क्रम असतो का मिलर असतो हे समजत नाही लवकर. ऑप्शन असतात 4. काय असतात? त्या देशाचे प्लेयर असतात. त्याच्यानंतर पहा कोलंबिया हा अपघात 1 फेब्रुवारी 2003 रोजी झाला होता. काय? कोलंबिया अपघात. हा अपघात नसून हे काय माहिती का? एक स्पेस सेंटर होतं. काय होतं? स्पेस सेंटर होतं. आणि ते स्पेस सेंटर अंतरिक्ष मध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी 7 लोकांचा काय झाला होता? मृत्यू झाला होता. काय झाला होता? ही जे कोलंबिया ठिकाणी कोणतं? कोलंबिया हे जे ठिकाणी या ठिकाणी एक स्पेस सेंटर आहे. काय आहे? स्पेस सेंटर. आणि त्या स्पेस सेंटरचं नाव आहे कॅनडा. काय आहे? कॅनडा स्पेस सेंटर. आणि या कॅनडा स्पेस सेंटर मधूनच काय झालं होतं? एक अंतरिक्ष कुठं पाठवले होते रे? अंतराळात अवकाशात पाठवले होते. काय? 7 अंतरिक्ष. किती अंतरिक्ष? अंतरिक्ष 7 अंतरिक्ष अंतराळात पाठवले होते. आणि हे अंतरिक्ष खाली येताना काय? खाली येताना हे अंतरिक्ष फक्त 15 मिनिटं लँडिंग व्हायचा टाइम होता. किती मिनिटं? 15 मिनिटं वेळ होता. त्या 15 मिनिटात हे 7ही प्रवासी काय झाले होते? मृत्यू झाले होते. काय झाले होते? मृत्यू झाले होते. म्हणूनच त्या जे कोलंबियाचं जे स्पेस सेंटर आहे त्या स्पेस ठिकाणाला हा जो अपघात झाला होता तो झाला होता 1 फेब्रुवारी 2003 ला. कधी झाला होता? 1 फेब्रुवारी 2003. यामध्ये किती लोक मृत्युमुखी पाडले असं जर विचारलं तर सांगायचं किती? 7. किती आहे? 7. जर कोणत्या ठिकाणून ते लँड केलं होतं सांगायचं कॅनडा स्पेस. कुठून केलं होतं? कॅनडा स्पेस. त्याच्यानंतर पहा NPA. काय? NPA चा फुल फॉर्म काय? तर नॉन परफॉर्मिंग ऍसिड. काय रे? नॉन परफॉर्मिंग ऍसिड. नॉन परफॉर्मिंग ऍसिड याचा काय रे? पूर्ण रूप आहे. काय? लॉंग फॉर्म आहे. काय? लॉंग फॉर्म. येशू ख्रिस्तांच्या आईचे नाव मेरी आणि वडिलांचे नाव काय होतं? योफेस. काय होतं? जर येशू ख्रिस्ताच्या आईचं नाव विचारलं तर काय? मेरी. आणि जर वडिलांचं नाव विचारलं तर काय? जोफेस. हा जे येशू ख्रिस्त होता ख्रिश्चन धर्म कोणता रे? ख्रिश्चन धर्माचा संस्थापक कोण होता? येशू देहात. कोण होता? येशू देहात. हा ख्रिश्चन धर्माचा काय होता? संस्थापक. बरं मला सांगा जे ख्रिश्चन धर्म या ख्रिश्चन संतांचं जे प्रार्थना स्थळ आहे या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात रे? प्रार्थना स्थळ. या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात? चर्च. कालच आपण प्रेयर मध्ये घेतलेलं आहे. तर याच्या आईचं नाव विचारलं तर मेरी. विचारलेलं का? येशू ख्रिस्तांच्या आईचं नाव काय? मेरी. आणि वडिलाचं नाव काय? योफेस. काय? जोफेस नाही, योफेस. काय? योफेस. मगधची राजधानी गिरिराज व राजगुरू होती. काय होती रे? गिरिराज व राजगुरू. काय होतं? मगध. जो मगधचा जो राजा होता, मगधचा राजा कोण होता रे? राजा बिंदुसार. कोण होता? राजा बिंदुसार. कोण होता? हा जो मगधचा राजा होता तो होता राजा बिंदुसार.
आणि या बिंदुसारनं आपली राजधानी बनली होती राजगृह. काय बनली होती? राजगृह. परंतु राजगृह काय जास्त काळ टिकलेली राजधानी नाही. तो राजगृह नंतर लगेच पाटलीपुत्र आपली राजधानी बनवतो. कोणती? पाटलीपुत्र. कोणती राजधानी बनवतो? पाटलीपुत्र. जर विचारलं या मगधचा संस्थापक काय, याचा जर संस्थापक विचारला तर सांगायचं बिंबिसार. तर बिंदुसार कोण आहे? बिंदुसार हा मगध राज्याचा संस्थापक आहे. आणि हा बिंदुसार कोणाचा पुत्र होता रे? बिंदुसार कोणाचा? तर चंद्रगुप्त मौर्य. कोणाचा पुत्र होता? चंद्रगुप्त मौर्याचा पुत्र. चालेल. मगध साम्राज्य, मगध राज्य संस्थापना, मगध राज्याची स्थापना आहे. मगध राज्याची स्थापना केलेली आहे ना. काय जी? मगध राज्याची स्थापना. त्याचं जर संस्थापक म्हटलं तर कोण? बृहदत्त का? तरी पाहून घेतो नंतर. कोण आहे? बृहदत्त. आणि याचं जी पाटलीपुत्र जी राजधानी होती ती राजधानी कोण बनवली होती रे? बिंदुसारनं. कोण बनवली होती? जी राजगृह जी आपली राजधानी बनवली ती कुठं बनवली होती? तर पाटलीपुत्र. आणि ते पाटलीपुत्र आताचं शहर म्हणजे कोणतं आहे रे? पटना. कोणतं आहे? पटना. त्याच्यानंतर पहा अशोकचा सर्वात लांब शिलालेख. कोणाचा? अशोकचा सर्वात लांब शिलालेख जर म्हटलं तर कोणता शिलालेख रे? 7वा शिलालेख. कोणता शिलालेख? 7वा शिलालेख. हा जो अशोक राजा होता हा मौर्य साम्राज्याचा कितवा संस्थापक होता रे? हा 3रा संस्थापक. कितवा होता? 3रा संस्थापक होता मौर्य साम्राज्याचा. जर अशोकचा जन्म विचारला, जन्म, तर 304 इसवी सन पूर्व कधी झाला होता? 304 इसवी सन पूर्व. जर याचा मृत्यू विचारला तर सांगायचं 232 इसवी सन पूर्व. जर विचारला अशोकचा कार्यकाळ, काय? अशोकचा कार्यकाळ जर विचारला तर अशोक कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत गादीवर बसला तर सांगायचं 268 इसवी सन पूर्व. किती? 268 इसवी सन पूर्व. तर 232 कितीपर्यंत? 268 232 इसवी सन पूर्व त्याने आपल्या काय केलेले? गादीवर बसलेला आहे. आणि त्याच्यानंतर पहा त्यानं 261 मध्ये काय केलं होतं रे? 261 मध्ये कलिंग युद्ध. कोणतं युद्ध लढलं होतं? कलिंगचं युद्ध. कलिंग हे शहर कोणत्या राज्यात आहे? तो ओडिशा आणि आंध्र प्रदेश. कोणत्या राज्यात सांगायचं? ओडिशा आणि आंध्र प्रदेश. विचारतात अशोक सम्राटचे एकूण शिलालेख किती? काय? एकूण शिलालेख. तर अशोक सम्राटचे एकूण शिलालेख 14. किती आहेत रे? 14. अशोक सम्राटचे एकूण शिलालेख जर म्हटलं तर किती आहेत? 14 शिलालेख आहे. त्याच्यानंतर विचारला अशोक सम्राटचे शिलालेख कोणत्या लिपीत? काय? कोणत्या लिपीत व कोणत्या भाषेत? काय? कोणत्या भाषेत? तर सांगायचं ब्राह्मी लिपी. कोणती लिपी आहे? ब्राह्मी लिपी. आणि याच ब्राह्मी लिपीला परत कोणत्या नावाने ओळखतात? कोणत्या नावाने ओळखतात? ब्राह्मी लिपीला परत कोणत्या नावाने ओळखतात? तर सांगायचं खारोष्टी लिपी. कोणती लिपी रे? खारोष्टी. खारोष्टी लिपी. कोणती लिपी म्हणून ओळखतात? खारोष्टी लिपी. त्याच्यानंतर अशोकचा वडील कोण होता रे? बिंदुसार. कोण होता? बिंदुसार. आणि माता जर विचारलं तर राणी दुर्वा. कोण होती? राणी दुर्वा. कोण होती? राणी दुर्वा ही कोणाची माता होती? तर कोण? राजा अशोक. त्याच्यानंतर पहा चोल साम्राज्याचा शेवटचा राजा होता राजेंद्र द्वितीय. कोण होता? राजेंद्र द्वितीय. परंतु काय? चोल वंशाचा शेवटचा राजा कोण होता? तर कोण होता? मला सांगा. चोल वंशाचा संस्थापक. याचा संस्थापक होता विजयालय. कोण होता? विजयालय. आणि चोल वंशाचा जो पहिला सम्राट, काय? चोल वंशाचा पहिला सम्राट तो होता राजेंद्र. कोण होता? राजेंद्र. कोण होता? राजेंद्र चोल. कोण होता? राजेंद्र चोल. आणि हा होता शेवटचा. पण राजेंद्र तृतीय होता. कोण होता? तृतीय. हा होता प्रथम. कोण होता? प्रथम. आणि चोल साम्राज्याचा संस्थापक जर विचारलं तर सांगायचं कोण? विजयालय. कोण होता? विजयालय.
जर विचारला याचा प्रसिद्ध काय, प्रसिद्ध संस्थापक आणि प्रसिद्ध सम्राट जर विचारला, चोल साम्राज्याचा प्रसिद्ध सम्राट जर विचारलं तर सांगायचं विष्णुवर्धन. कोण? विष्णुवर्धन. विष्णुवर्धन हा प्रसिद्ध सम्राट राहिलेला व्यक्ती, पण कोणत्या साम्राज्याचा? चोल वंश. कोणता वंश? चोल वंश. त्याच्यानंतर पहा होयसाळ. काय रे? होयसाळ राजघराण्याची राजधानी द्वारसमुद्र आधुनिक हलविदी होती. कोणती होती? द्वारसमुद्र. कोणती होती? द्वारसमुद्र. आणि जे होयसाळ जो घराणा आहे, हा घराणा कोणत्या राज्यातला घराणा जर विचारलं तर सांगायचं कर्नाटक. कोणता आहे रे? कर्नाटक राज्यातला जो होयसाळ घराणा आहे हा कर्नाटक राज्यातला आहे. कोणत्या राज्यात? कर्नाटक राज्य. आणि कर्नाटक राज्यामध्ये मालाड प्रदेश. कोणता प्रदेश? मालाड प्रदेश. मालाड प्रदेशात वसलेला एक हे राजघराणं आहे. या होयसाळ राजघराण्याची जर जात विचारली ना, जात, तर जात सांगायची ब्राह्मण. काय सांगायची? या ठिकाणी ब्राह्मण जातीचे लोक आणि ते लोक या होयसाळ राजघराण्याची काय करत होती? राजधानी म्हणून त्यांना काय केलं होतं? वसवलेली होती. आणि तिथं कोणते लोक राहत होते रे? द्वारसमुद्र आधुनिक हलविदी. कोण होते? आधुनिक हलविदी हे लोक राहिलेले होते. आणि जर होयसाळ घराणं कोणत्या राज्यातलं जर विचारलं तर सांगायचं कर्नाटक मालाड प्रदेश. कोणतं? कर्नाटक मालाड प्रदेश. सुवर्ण मंदिर गुरु अर्जुन देव यांनी बांधलं होतं. कोण बांधलं होतं रे? गुरु अर्जुन देव. मला सांगा सुवर्ण मंदिर कुठे रे? अमृतसर. कोणत्या ठिकाणी? अमृतसर पंजाब. कोणत्या ठिकाणी? अमृतसर पंजाब. आणि या गुरु अर्जुन देवने याची स्थापना केली होती. काय केली होती? स्थापना किंवा याला बांधलं होतं 1604 मध्ये. कधी बांधलं होतं? 1604 मध्ये. हा जो गुरु अर्जुन देव हा शीख धर्माचा काय? शीख धर्माचा कितवा गुरु रे? शीख धर्माचा 5वा गुरु आहे. कितवा गुरु आहे? 5वा गुरु. शीख धर्माचे एकूण गुरु, एकूण गुरु जर म्हटलं तर किती रे? 10. किती गुरु आहेत? शीख धर्माचा संस्थापक, शीख धर्माचा संस्थापक जर विचारलं तर सांगायचा कोण? गुरु नानक. या गुरु नानकचा जन्म कधी झाला होता रे? 1469 ला. कोणत्या ठिकाणी झाला होता? तलवंडी पाकिस्तान. कोणत्या ठिकाणी झाला होता? तलवंडी पाकिस्तान. तलवंडी पाकिस्तान का लरकाना पाकिस्तान? तलवंडी झाले ना, तलवंडी पाकिस्तान. त्याच्या आणि हा गुरु अर्जुन देव एकूण किती गुरु होते रे? 10. गुरु नानकने स्थापना केली होती कशाची? शीख धर्माची. आणि खालसा पंथाची स्थापना काय? खालसा पंथ. खालसा पंथ जर म्हटलं तर ते केलं होतं गुरु गोविंद सिंग. कोण केलं होतं? गुरु गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंगनं खालसा पंथाची स्थापना केली होती. एकूण गुरु त्याचे किती झाले? 10. आणि जे सुवर्ण मंदिर बांधण्याचं काम 1604 मध्ये केलं होतं. कोण केलं होतं? गुरु अर्जुन देव. कोण केलं होतं? गुरु अर्जुन देव. हा जो गुरु अर्जुन देव आहे ना, पंजाब साठी काय झालं होतं? एक ऑपरेशन झालं होतं. काय झालं होतं? ऑपरेशन. याच्यावर जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा एक ऑपरेशन झालं होतं. त्या ऑपरेशनचं नाव आहे ब्लॅक थंडर. काय आहे? ब्लॅक थंडर. प्रश्न विचारला जातो की अमृतसरवर कोणतं ऑपरेशन घडलं होतं? तर कोणतं? ब्लॅक थंडर. कोणतं घडलं होतं रे? ब्लॅक थंडर. ब्लॅक थंडर नावाचं जे ऑपरेशन घडलं होतं ते घडलं होतं ऑपरेशन कायसाठी? सुवर्ण मंदिरासाठी. मला सांगा ऑपरेशन पोलो कायसाठी घडलं होतं? ऑपरेशन पोलो. ऑपरेशन पोलो कायसाठी घडलं होतं? ज्यावेळेस हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं होतं त्यासाठी आपण ठरवलं होतं कोणतं? ऑपरेशन पोलो. कोणतं होतं? ऑपरेशन पोलो. त्याच्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार. कोणतं होतं? ऑपरेशन ब्लू स्टार कधी घडलं होतं? जेव्हा इंदिरा गांधीला मारलं होतं. कोणत्या ठिकाणी? सुवर्ण मंदिरात. कुठे मारलं होतं रे? सुवर्ण मंदिरात मारलं होतं. अमृतसरला कोण मारलं होतं? इंदिरा गांधी. इंदिरा गांधीचे 2 मारेकरीचं नाव काय होतं? इंदिरा गांधी ज्यावेळेस मारेकरीने मारलं होतं त्या मारेकरीचं नाव काय होतं? एक होता बेअंत सिंग आणि एक होता सतवंत सिंग. कोण होता? बेअंत सिंग आणि सतवंत सिंग. ज्यावेळेस इंदिरा गांधी आली त्यावेळेस इंदिरा गांधी सांगू. अमृतसर. काय रे? अमृतसर शहराची स्थापना कोण केली होती? जे अमृतसर शहर होतं आणि या अमृतसर शहर मध्ये काय सुवर्ण मंदिर वसलेलं आहे. हे अमृतसर कोणत्या ठिकाणी? तर सांगायचं पंजाब. कोणत्या ठिकाणी रे? पंजाब या ठिकाणी आहे. आणि तिची स्थापना केली होती गुरु रामदास. कोणी केली होती? गुरु रामदास. हा शीख धर्माचा कितवा संस्थापक रे? गुरु रामदास. हा गुरु रामदास चौथा संबोधित. कोणता? चौथा संस्थापक. आणि त्याची स्थापना त्या शहराची स्थापना केली होती 1577.
कोणत्या काळात केली होती? 1577 अमृतसर या शहराची स्थापना कोणत्या गुरुने केली? तर गुरु रामदास. आणि काय अमृतसर मंदिराची स्थापना कोणत्या गुरुने केली? तर सांगायचं कोण? गुरु अर्जुन देव. कोण आहे? गुरु अर्जुन देव. त्याच्यानंतर पहा येते काय? आदि ब्राह्मो समाजाची स्थापना. काय येते? आदि ब्राह्मो समाज. लक्ष ठेवा, आदि ब्राह्मो समाज. त्याच्यानंतर येतो ब्राह्मो समाज. कोणता समाज? ब्राह्मो समाज आणि भारतीय ब्राह्मो समाज. किती समाज आहेत? 3. कन्फ्युज व्हायचं नाही. जर आला ब्राह्मो समाज, कोणता समाज? ब्राह्मो समाज. या ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती 1828 ला. कधी झाली होती? 1828 ला. आणि ती स्थापना केली होती राजाराम मोहन राय. कोण केली ती? राजाराम मोहन राय. कोणत्या व्यक्तीने केली होती? तर राजाराम मोहन राय. कोणता? ब्राह्मो समाज. इथे येतो आदि ब्राह्मो समाज. कोणता समाज? आदि ब्राह्मो समाज. आणि त्या आदि ब्राह्मो समाजाची स्थापना झाली होती 1866. कोणत्या वेळी झाली होती? 1866. आणि ती केली होती देवेंद्रनाथ टागोर. कोण केली होती? देवेंद्रनाथ टागोर. कोणत्या व्यक्तीने केली होती? देवेंद्रनाथ टागोर. आणि कोणत्या वर्षात केली होती? तर 1866. हा झाला ब्राह्मो समाज, हा झाला आदि ब्राह्मो समाज. त्याच्यानंतर पहा येतो आर्य समाज. कोणता समाज येतो? आर्य समाज. आणि या आर्य समाजाची स्थापना होती 1875. कोणत्या वर्षी होती? 1875. आणि हे करतो दयानंद सरस्वती. कोण करतो? दयानंद सरस्वती हा व्यक्ती करतो 1875. त्याच्यानंतर पहा येतो सत्यशोधक समाज. कोणता येतो? सत्यशोधक. सत्यशोधक समाजची स्थापना करतो 1873. कधी करतो? 1873. आणि तो करतो महात्मा ज्योतिबा फुले. कोण करत आहे? महात्मा ज्योतिबा फुले हा व्यक्ती करतो सत्यशोधक समाजाची स्थापना. आर्य समाजाची स्थापना जर म्हटलं तर कोण? दयानंद सरस्वती 1875. त्याच्यानंतर पहा केशवचंद्र सेन. कोण रे? केशवचंद्र सेन यांनी 1865 काय आला पहा? भारतीय ब्राह्मो समाज. आता आला का? याच्या अगोदर पाहिलं होतं कोण? ब्राह्मो समाज. त्याच्यानंतर आदि ब्राह्मो समाज. आता आला फक्त हा भारतीय ब्राह्मो समाज. कोणता आहे रे? भारतीय ब्राह्मो समाज. आणि याची स्थापना झाली 1865. कधी झाली? 1865. आणि कोणत्या व्यक्तीने केली? तर केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन या व्यक्तीने भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय, आदि ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर, आणि भारतीय ब्राह्मो समाज जर म्हटलं तर कोण? केशवचंद्र सेन 1865. वर्ष 100% विचारल्या जातं. म्हणजे जातं याची वर्ष विचारल्या जातात. जर संस्थापक नाही विचारला तरी वर्ष विचारल्या जाते. ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज या समाजाचं काय विचारलं ते? वर्ष विचारल्या जाते. त्याच्यानंतर प्रार्थना समाज. कोणता समाज रे? प्रार्थना समाज. या प्रार्थना समाजाची केली होती आत्माराम पांडुरंग. कोणत्या वर्षी केली होती रे? आत्माराम पांडुरंग. आणि आत्माराम पांडुरंग त्याची स्थापना केली होती 1867 ला. कोणत्या वर्षी केली होती? पहिल्या वर्षीच होती आदि ब्राह्मो समाज. आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी लक्षात ठेवायचं 1867 ला. कोणता समाज होतो? प्रार्थना समाज. कोणता समाज होतो? प्रार्थना समाज. आणि त्या समाजाची स्थापना करतो आत्माराम पांडुरंग. कोण करतो? आत्माराम पांडुरंग. त्याच्यानंतर बक्सरच्या लढाईनंतर 1765 मध्ये आपल्याकडे होतो एक अलाहाबादचा तह. कोणता होतो? अलाहाबादचा तह. अतिशय महत्वाचा तह आहे अलाहाबादचा तह. ज्यावेळेस पहा बक्सरची लढाई होती 24 ऑक्टोबर. किती ऑक्टोबर? 24 ऑक्टोबर 1764 ला. कधी होती रे? 1764 ला आपल्याकडे लढाई होती बक्सरची लढाई. बक्सरची लढाई कोणाकोणात होती? तर बक्सरची लढाई होती कोण? सुजाउद्दौला. कोण होता? सुजाउद्दौला. आणि ईस्ट इंडिया कंपनी कोणात होती रे? सुजाउद्दौला. सुजाउद्दौला आणि ईस्ट इंडिया कंपनी कोणात होती? ईस्ट इंडिया कंपनी. बरं मला सांगा ईस्ट इंडिया कंपनीचं नेतृत्व कोण करतं रे? रॉबर्ट क्लाइव्ह करतो का हेक्टर मुनरो करतो? कोण करतो? रॉबर्ट क्लाइव्ह का हेक्टर मुनरो? कोण करतो? आणि मला सांगा मग जर सुजाउद्दौला असतो, त्या सुजाउद्दौलाचं नेतृत्व कोण करतंय? सुजाउद्दौलाचं नेतृत्व कोण करतंय? ज्यावेळेस बक्सरची लढाई होती त्यावेळेस मीर जाफर. या ईस्ट इंडिया कंपनीचं जे नेतृत्व करतोय तो कोण करत असतो? रॉबर्ट क्लाइव्ह. कोण करतो? रॉबर्ट क्लाइव्ह. कोण करतो? रॉबर्ट क्लाइव्ह. आणि सुजाउद्दौलाचं नेतृत्व करतो कोण? तो करतो मीर जाफर. कोण करतो? मीर जाफर. कोण करतं रे? मीर जाफर. आणि ज्यावेळेस काय होतं हा अलाहाबादचा तह काहून होतो? ज्यावेळेस हे 22 ऑक्टोबर 1764
जो युद्ध होते ते युद्ध कोण जिंकतंय? ईस्ट इंडिया कंपनी जिंकते. कोण जिंकते? ईस्ट इंडिया कंपनी या ठिकाणी सिराजुद्दौला हरतो आणि त्याच्यानंतर अलाहाबादचा तो होतो शाह आलम द्वितीय आणि कोणात? रॉबर्ट क्लाइव्ह. कोणात होतो? जर विचारला अलाहाबादचा तो कोणात होतो तर शाह आलम द्वितीय. कोणात होतो? शाह आलम द्वितीय आणि कोणात? रॉबर्ट क्लाइव्ह. कोणात होतं रे? रॉबर्ट क्लाइव्ह मध्ये. आणि हाच फितूर होतो रॉबर्ट क्लाइव्ह सिराजुद्दौला. कोण होतो? फितूर होतो कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. त्याचमुळं हा जो सिराजुद्दौला असतो या सिराजुद्दौलाला काय हरावं लागतंय? काय होतंय? हरावं लागतंय 1764. त्याच्यानंतर पहा काही महत्वाची लढाई घेऊ आपण आता. पानिपत. कोणती लढाई रे? पानिपतची पहिली लढाई 1526. कधीची रे? 1526. कोणाकोणा झाली होती? अकबर. अरे बाबर रे, अकबर नाही, बाबर आणि इब्राहिम लोधी. कोण? इब्राहिम लोधी. बाबर आणि इब्राहिम लोधी. ध्यानात राहत नाही तुमच्या लढाई रे. त्याच्यानंतर नंबर 2 पानिपतची दुसरी लढाई. कितवी? पानिपतची दुसरी लढाई कितवी? पानिपतची दुसरी लढाई होती 1556. कधी होती? 1556. आणि ती होती अकबर आणि हिमू. कोणात होती? अकबर आणि हिमू. यामध्ये अकबर जिंकतो, यामध्ये कोण जिंकतोय? बाबर. कोण जिंकतोय? बाबर. आणि त्याच्यानंतर शेवटची लढाई होती पानिपतची तिसरी लढाई. पानिपतची तिसरी लढाई ती होती 1761 आणि ती होती कोणात रे? मराठे आणि अहमद शाह अब्दाली. कोणात होती? मराठे आणि अहमद शाह अब्दाली. आणि यात लढाईत जिंकतो अहमद शाह अब्दाली जिंकतो. कोण जिंकतो? अहमद शाह अब्दाली जिंकतो. त्याच्यानंतर पहा येतं एक तराईनचं युद्ध. कोणतं युद्ध होत आहे? तराईन. आणि ते तराईनचं युद्ध होतंय 1191. ते होत आहे मोहम्मद घोरी. कोणाच होत आहे? मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण. कोणाच होत रे? पृथ्वीराज चव्हाण. आणि या पहिल्या लढाईत जिंकतो पृथ्वीराज चव्हाण. कोण जिंकतंय? पृथ्वीराज चव्हाण. त्याच्यानंतर दुसरी तराईनचं दुसरं युद्ध होतंय. कोणतं? तराईनचं दुसरं युद्ध ते होतंय 1192. आणि ते युद्ध पण या दोघांचं होतंय. कोणाच होतंय? मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण. याला या ठिकाणी मोहम्मद घोरी पृथ्वीराज चव्हाणला डायरेक्ट मारून नेतो. काय करतो? मारून नेतो. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या युद्धात कोण जिंकते रे? मोहम्मद घोरी. कोण जिंकतो? मोहम्मद घोरी. त्याच्यानंतर पहा महत्वाचं युद्ध होतं बाबर. बाबर संघ 3 युद्ध होतात. बाबरचेच युद्ध विचारले जाते. पानिपतचं युद्ध, बक्सरचं युद्ध, तराईनचं युद्ध. आर्मीला सगळ्यात जास्त फोकस याच युद्धावर असतो. त्याच्यानंतर असते पहा घागरा. त्याच्यानंतर असते चंद्री. त्याच्यानंतर असते खानवा. कोणतं असतंय? खानवा युद्ध. कोणतं युद्ध असतंय पहा. हा बाबरचा मृत्यू. हे जे बाबरचं पहिलं युद्ध असते 1526 आणि ते 1527 लढतो. कोणतं लढतो रे? 1527 ला पहिलं युद्ध लढतो. कोणतं? खानवा. कोणतं रे? खानवा युद्ध. राणा सांगासोबत ते खानवा युद्ध लढतो. त्याच्यानंतर 1528 ला तो लढतो चंद्री युद्ध. कोणतं युद्ध? चंद्रीचं युद्ध. आणि त्याच्यानंतर लढतो 1529. आणि त्या 1529 ला लढतो तो घागरा. कोणतं? घागराचं युद्ध. आणि ते घागराचं युद्ध लढतो. आणि 1530 ला बाबरचा होतो मृत्यू. कधी होतो? 1530 ला मृत्यू होतो याचा. कोणाचा? बाबर. आणि हा बाबर मुघल साम्राज्याचा संस्थापक आहे. त्याच्यानंतर पहा कोणती लढाई राहिली आता? महत्वाची लढाई कोणती राहिली? वादिवांश 1760. कोणती रे? वादिवांश. कोणती? वादिवांशची लढाई. वादिवांशची लढाई जर विचारली तर सांगायची 1760. कधीची रे? बरोबर आहे का? 1760. वादिवांशची लढाई 1760. त्याच्यानंतर पहा येतो अकबराच्या आईचे नाव हमीदा बानू. काय रे? जी अकबराची आई असते कोण असते? हमीदा बानू. हमीदा बानू या अकबराच्या आईचं नाव असते. आणि हा जो अकबर आहे कोण आहे? अकबर हा मुघल साम्राज्याचा कितवा संस्थापक आहे रे? मुघल साम्राज्य. हा मुघल साम्राज्याचा 3रा संस्थापक आहे. कितवा संस्थापक? 3रा संस्थापक. विचारतात मुघल साम्राज्याची जी सल्तनत होती काय? जी सल्तनत त्याची सिरियल विचारली ती प्रत्येक वेळेस बरं का. पहिलं कोण येतो रे? बाबर. लेवेळेस लिहून जर मी तुम्हाला. त्याच्यानंतर हुमायूं. त्याच्यानंतर येतो अकबर. कोण येतो? अकबर. त्याच्यानंतर येतो जहांगीर. कोण येतो? जहांगीर. त्याच्यानंतर येतो शहाजहान. आणि शहाजहान नंतर येतो औरंगजेब. आणि हा शेवटचा संस्थापक असतो कोण? औरंगजेब. औरंगजेबची समाधी कुठे रे? खडकी. कोणत्या ठिकाणी? खडकी. याने की ते छत्रपती संभाजीनगरला त्याची समाधी आहे. कोणाची?
औरंगजेब. आणि हा जो अकबर आहे कोण आहे? अकबर. या अकबरानं जो कोण गुरु रामदास कोण आहे? गुरु रामदास ची काय केलेली हत्या केलेली, काय केलेली हत्या. आणि हा जो औरंगजेब आहे जो शीख धर्माचा 9वा गुरु आहे गुरु तेग बहादूर कोण आहे? गुरु तेग बहादूरची हत्या केलेली कोण? औरंगजेबनं. जो शीख धर्माचा जो संस्थापक राहतो गुरु तेग बहादूर